Hello friend, I am Satish. Today we are discuss about geometrical figures. Chapter first, Math and Standard 4. Standard 4 चा आपण geometrical figure हा चॅप्टर आपण डिस्कस करणार आहोत डिटेल मध्ये आणि तुम्हाला 100% मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण जिओमेट्रिकल फिगर म्हणजे काय ते बघूया पहिले. जिओमेट्रिकल फिगर म्हणजे भौमितिक आकृती. भौमितिक आकृती. जिओमेट्रिकल फिगर म्हणजे काय बाळांनो? भौमितिक आकृती. त्यामध्ये आपण पहिला पॉइंट काय बघणार आहोत? अँगल्स. आता आपण सराउंडिंग मध्ये बघतो वेगवेगळ्या प्रकारचे अँगल तयार होतात. ते कशा प्रकारे होतात? त्याला काय नावे असतात? अँगल म्हणजे काय? आपण हे स्टेप बाय स्टेप बघू. पहिले आपण अँगल म्हणजे काय ते बघू. अँगल. अँगल म्हणजे काय? हा एक रे आणि समजा हा एक रे. याला सी रे म्हणू, याला ए रे म्हणू. हे दोन रे ज्यावेळेस एकत्र येतात या पॉइंटला आपण बी नाव देऊ. त्यावेळेस अँगल तयार होतो. ज्यावेळेस दोन सामायिक किरण किंवा रे एकत्र येऊन जी आकृती तयार होते त्याला काय म्हणतो आपण? अँगल्स. ती कशाने जोडलेली आहे? पॉइंट बी ने. एका सामायिक पॉइंटने हा एक रे निघालाय आणि हा एक रे निघालाय, तो झाला अँगल. त्यालाच आपण कोन म्हणू. कोन कसा तयार होतो बाळांनो? ज्या दोन रे एकाच पॉइंट मध्ये जॉईंट होतात, एका कॉमन पॉइंटला जॉईंट झाले ना त्याला म्हणतात अँगल. अशा प्रकारे अँगल तयार होतो. आपण ह्या साईडला आपण रे म्हणतो, ही एक साईड रे झाली आणि ही जी पॉइंट आहे दोन रे एकत्र आणलेले आहेत त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? व्हर्टेक्स किंवा त्याला काय म्हणतो? शिरोबिंदू. व्हर्टेक्स किंवा शिरोबिंदू. अशा प्रकारे अँगल तयार होतो. अँगल कसा तयार होतो? ज्या दोन रे एकत्र येतात एका ठराविक पॉइंटला त्यावेळेस अँगल तयार होतो. कळलं तुम्हाला अँगल म्हणजे काय? आता आपण अँगलचे प्रकार बघू. अँगलचे प्रकार आहे बाळांनो 3 प्रकारचे. एकदम सिंपल. पहिला कोणता आहे? ॲक्यूट अँगल. दुसरा आहे राईट अँगल आणि तिसरा आहे ऑब्ट्यूज अँगल. आता ॲक्यूट अँगल त्यालाच मराठीत काय म्हणतो? लघुकोन. सगळ्यात लहान जो असतो त्याला लघुकोन म्हणतो आणि ॲक्यूट अँगल असे म्हणतो. आता ॲक्यूट अँगल पेक्षा जो मोठा असतो त्याला आपण राईट अँगल म्हणतो. त्यालाच मराठीत नाव आहे राईट अँगल म्हणजे काटकोन. आणि तिसरा आहे ऑब्ट्यूज अँगल. त्यालाच मराठीत काय म्हणतो आपण? विशाल कोन. सगळ्यात मोठा असतो विशाल कोन किंवा ऑब्ट्यूज अँगल हा सगळ्यात मोठा असतो त्याला काय म्हणतो आपण? विशाल कोन. क्लिअर? आता आपण 1 बाय 1 अँगल बघूया. ॲक्यूट अँगल कसा तयार होतो, राईट अँगल कसा तयार होतो, ऑब्ट्यूज अँगल कसा तयार होतो. ठीक आहे. इन शॉर्ट तुम्हाला सांगतो, आपण 1 बाय 1 बघूया. पहिला घेऊ ॲक्यूट अँगल. आता ॲक्यूट अँगल नाही का, समजा आपण ही सीडी आहे आपली, समजा हे घर आहे, ही सीडी आहे. तर इथे आपल्याला ॲक्यूट अँगल कसा तयार होईल? हा एक ॲक्यूट अँगल तयार होईल, बरोबर. अजून एक्झाम्पल बघू. ही सीडी झालं. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण स्लाइडचं. स्लाइड म्हणजे घसरगुंडीचं घेऊ. ही घसरगुंडी आहे, त्याला स्लाइड म्हणू आपण. आता इथं पण अँगल तयार झाला, ॲक्यूट अँगल. हा छोटा आहे, बरोबर. आता ॲक्यूट अँगलचे नाही काय ना आपण सिंपल डेफिनेशन सांगू. व्हेन अँगल इज मोर दॅन मेजरमेंट इज मोर दॅन 0 डिग्री
अँड लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे असा कोन की त्याचं मेजरमेंट किंवा अँगल हा 0 डिग्री पेक्षा जास्त व 90 डिग्री पेक्षा कमी असतो, त्याला काय म्हणतो आपण? 0 डिग्री पेक्षा मोठा व 90 डिग्री पेक्षा छोटा. अलग लक्षात तुमच्या? त्याला म्हणतो आपण ॲक्युट अँगल. आता हे डिग्री आपण कशाने मेजर करतो? तर प्रोटेक्टरने मेजर करतो. प्रोटेक्टर, समजा आपला प्रोटेक्टर आहे, बरोबर, त्याच्यावर असे स्केल आहेत, इथं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 असं मार्किंग आहे, बरोबर. तर ज्यावेळेस आपला नाही का ना 90 डिग्री पेक्षा छोटा असतो, म्हणजे समजा असा अँगल आहे, हा झाला ॲक्युट अँगल. अलग लक्षात तुमच्या? आपण अजून एक्झाम्पल बघू ॲक्युट अँगलचे. ॲक्युट अँगल ना काय ना, समजा तुमचं झाड आहे, ट्री आहे एक, त्याचं खोड, ट्रंक आणि ब्रांचेस, समजा हे झाड आहे, हे त्याच्या फांद्या आहेत, ही फांदी आहे, ही फांदी आहे, फांदी आहे, हे बघा, झाला ॲक्युट अँगल तयार. इथं पण असं आहे, हा झाला ॲक्युट अँगल तयार. ट्री मध्ये परत नाही काय ना, स्लाइड मध्ये, लॅडर मध्ये ॲक्युट अँगल तयार होतो. कळलं तुम्हाला? ॲक्युट अँगल. आणि ॲक्युट अँगल हा 90 डिग्री पेक्षा छोटा असतो, असं लिहितो. 90 डिग्री लेस दॅन, असं लिहू आपण, लेस दॅन 90 डिग्री. तो झाला ॲक्युट अँगल. क्लिअर? पुढचा अँगल बघू. आपला पुढचा अँगल कोणता आहे? राईट अँगल. आता राईट अँगल बघू आपण. राईट अँगल, त्यालाच काय म्हणतो आपण? काटकोन. आता राईट अँगल कसा तयार होतो? ज्या कोनाचे माप 90 डिग्री असते, त्याला आपण राईट अँगल म्हणतो किंवा काटकोन म्हणतो. अलग लक्षात तुमच्या? 90 डिग्री असते, तो झाला राईट अँगल. आता राईट अँगल आपल्या अवतीभोवती पण आपण आपल्या सराउंडिंग मध्ये वावरताना दिसतात. तर कुठे? समजा हा इलेक्ट्रिक पोल आहे, बरोबर, अशा 3 त्याच्या लाईन गेलेले आहेत, आणि ग्राउंड आहे, हे ग्राउंड, आणि हा इलेक्ट्रिक पोल. तर जो अँगल तयार झाला हा, तो झाला राईट अँगल. हा किती अंशाचा असतो? 90 डिग्रीचा. इकडून एक तयार झाला 90 डिग्री, राईट अँगल असं म्हणतो. अजून एक्झाम्पल बघू आपण. अजून कुठं होणार तयार सांगा बरं. समजा ही तुमची घराची विंडो आहे, ही विंडो आहे घराची, कन्सिडर करा. हा जो अँगल तयार झाला, तो झाला राईट अँगल. इथे पण तयार होईल राईट अँगल, हा पण तयार होईल राईट अँगल, हा पण राईट अँगल, हा पण राईट अँगल, परत हा पण राईट अँगल. अशा प्रकारे राईट अँगल आपल्या अवतीभोवती सराउंडिंग मध्ये तयार होतात. कळलं तुम्हाला राईट अँगल म्हणजे काय? द अँगल हॅज अ मेजरमेंट इज 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. हे पण आपण प्रोटेक्टर मध्ये कसं दाखवणार? हा आपला प्रोटेक्टर आहे, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 and 90. 100, 110, 120 असं मेजरमेंट आहे. फक्त कळण्यासाठी तुम्हाला सांगतो. तर हा जो अँगल तयार झाला आहे बघा, हा 90 डिग्रीचा, त्यालाच काय म्हणतो? राईट अँगल. अलग लक्षात तुमच्या? कळलं तुम्हाला राईट अँगल म्हणजे काय? अवतीभोवती पण आपले तयार होतात राईट अँगल. आता पुढचं बघू आपण. कोणता एक अँगल राहिला आपला? ऑप्टिस अँगल. त्यालाच काय म्हणतो? विशाल कोन. आता विशाल नावातच आहे, विशाल कोन म्हणजे 90 डिग्री पेक्षा मोठा असतो, मोर दॅन 90 डिग्री, तो झाला ऑप्टिस अँगल. चला आपण बघूया आता.
आपल्या अवतीभोवती पण तयार होतो. ऑब्ट्यूज अँगल मोर दॅन 90 डिग्री. असा कोण की ज्या कोणाचे माप 90 डिग्री पेक्षा जास्त असते, ग्रेटर दॅन, त्याला काय म्हणतो आपण? ऑब्ट्यूज अँगल. अलग लक्षात तुमच्या. आता आपण आपल्या सराउंडिंग मध्ये पण ऑब्ट्यूज अँगल तयार होतं. कुठं कुठं होतं ते बघू आपण. बघा एक्झाम्पल घेतलं लॅडरचं. हे तुमचं छत आहे समजा, हाऊस, आणि लॅडर लावलेली अशी सीडी लावलेली, तर ह्यो झाला ॲक्यूट अँगल. आणि इकडचा हा झाला ऑब्ट्यूज अँगल. हा किती असतो? मोर दॅन 90 डिग्री. आय ऑफ कन्सिडर करू 120 डिग्री आहे, 120 डिग्री. अजून कुठं होईल तयार ऑब्ट्यूज अँगल? अजून तयार कुठे होईल? स्लाइड, घसरगुंडी. सेम ही घसरगुंडी तुमची. बरोबर, असं घसरत घसरत खाली जाणार नाही. बरोबर. हा जो अँगल तयार झाला त्याला म्हणतात ऑब्ट्यूज अँगल. मोर दॅन 90 डिग्री, 95 पण असू शकतो हा. ओके, अलग लक्षात तुमच्या. लॅडर मध्ये पण आपल्याला ऑब्ट्यूज अँगल भेटतो, त्यालाच काय म्हणतो? विशाल कोन. नावातच आहे, विशाल कोन हा 90 डिग्री पेक्षा मोठा असतो. कळलं तुम्हाला इथपर्यंत? आता आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये काही एक्झाम्पल दिले आहे ते, आणि आपल्याला ओळखायचं कोणता अँगल आहे. चला मी आता ते ड्रॉ करून घेतो, मग आपण एक वन बाय वन. आता हे टेक्स्ट बुक मध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे. ऑब्झर्व द फिगर बिलो, राईट द नेम ऑफ अँगल. म्हणजे तुम्हाला ही फिगर ओळखायची आहे आणि त्याचे नाव लिहायचे आहे. आता सिंपल आहे. हा दिसतानाच ॲक्यूट दिसतो, लहान दिसतो. बरोबर, तो झाला ॲक्यूट अँगल. त्यालाच मराठीत काय म्हणतो आपण? लघुकोन. हा झाला ॲक्यूट अँगल. 2 नंबरचा हा दिसताना कसा दिसतोय? याच्यापेक्षा मोठा दिसतो. हा झाला राईट अँगल. बरोबर, 90 डिग्री पेक्षा 90 डिग्री असतो हा. हा 90 डिग्री पेक्षा छोटा असतो. आपण 60 डिग्री कन्सिडर करू. हा झाला राईट अँगल. कळलं? आता हा याच्यापेक्षा हा मोठा दिसतो म्हणजे विशाल कोन झाला, त्यालाच काय म्हणतो आपण? ऑब्ट्यूज अँगल. हा पण आता नाही काय ना मोठा दिसतोय, या दोन्ही पेक्षा हा मोठा दिसतो ना, म्हणजे कोणता झाला? ऑब्ट्यूज अँगल. मोर दॅन 90 डिग्री, 120 डिग्री कन्सिडर करू. हा पण 120 डिग्री कन्सिडर करू, 90 डिग्री पेक्षा मोठा. ह्यो पण आहे ऑब्ट्यूज अँगल. हा परत आता छोटा झाला. बरोबर, याच्यापेक्षा हा छोटा आहे, याच्यापेक्षा पण छोटा आहे. बरोबर, हा कोणता झाला मग? ॲक्यूट अँगल. लहान दिसतो ना, ॲक्यूट अँगल. कळलं? आता पुढे काही एक्झाम्पल दिलेले आहे आणि ते ट्रू आहे का फॉल्स आपल्याला सांगायचे आहे. आता आपल्याला ट्रू आणि फॉल्सचे काही एक्झाम्पल दिलेले आहे, आपण ते चेक करूया बरोबर आहे का चूक आहे. द अँगल अँड इलेक्ट्रिक पोल मेक विथ द ग्राउंड इज अ राईट अँगल. ते काय म्हणतायत? समजा तुमचा इलेक्ट्रिक पोल आहे आणि हे ग्राउंड आहे. बरोबर, ते काय म्हणते? इलेक्ट्रिक पोल आणि ग्राउंड मध्ये जो अँगल तयार होतो तो राईट अँगल असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आपण ते चेक करू. हा इलेक्ट्रिक पोल आणि हे ग्राउंड आणि हा अँगल, तर बरोबर आहे, राईट अँगल तयार झाला. हा ट्रू आहे. बरोबर. आता पुढचं काय? द स्लाइड मेक्स वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल विथ ग्राउंड. स्लाइड म्हणजे काय? घसरगुंडी. आणि हे ग्राउंड. बरोबर, ही स्लाइड आहे. थोडक्यात इथं चढले तुम्ही, इथून घसरगुंडी करताय. तर ते काय म्हणताय? जे स्लाइड आहे त्याच्यापासून आपल्याला 2 अँगल तयार झालेले दिसतात. तर पहिला कोणता? तर म्हणतात ते ॲक्यूट अँगल आणि दुसरा ऑब्ट्यूज अँगल. म्हणजे एक छोटा तो आहे हा ॲक्यूट अँगल, दुसरा आहे ऑब्ट्यूज अँगल मोठा. बरोबर, हा छोटा आहे त्याला ॲक्यूट म्हणतो आपण, आणि जो मोठा आहे त्याला ऑब्ट्यूज म्हणतो. क्लिअर? हे सेंटेन्स पण ट्रू आहे. आता पुढचे 3 राहिलेले सेंटेन्स आपण बघूया.
आता तिसरे एक्झाम्पल दिले त्यांनी. द लॅडर मेक वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑप्टिस अँगल विथ वॉल. लॅडर म्हणजे काय बाळांनो? सीडी. सीडी कशी असते? अशी असते ना, असे त्याला स्टेप असतात बरोबर. आणि हे तुमचं घराची भिंत आहे समजा, हाऊस, आणि सीडी वर चढण्यासाठी बरोबर. तर ते काय म्हणतात? द लॅडर म्हणजे सीडी मेक वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑप्टिस अँगल. बरोबर आहे का नाही आपण चेक करू. ॲक्यूट अँगल कुठे भेटला बाळांनो? भेटलंय का ॲक्यूट अँगल? सगळ्यात छोटा 90 डिग्री पेक्षा छोटा असतो त्याला ॲक्यूट अँगल म्हणतो. आणि दुसरा ऑप्टिस अँगल म्हणजे सगळ्यात मोठा भेटला इथं ऑप्टिस अँगल. ऑप्टिस अँगल म्हणजे विशाल कोन. म्हणजे हे सेंटेन्स बरोबर आहे, ट्रू आहे. द अँगल बिटवीन द थॉर्न ऑफ बाबुल ट्री इज अन ऑप्टिस अँगल. आता तुम्हाला बाबळी झाड माहिती का? बाबूळ असते त्याला काटे असतात. थॉर्न म्हणजे काय? काटा. तर हे अशा प्रकारचा असतो. अशा प्रकारे असतं. तर याचा कोणता अँगल झालेला दिसतो काट्यामध्ये तयार? हा, ऑप्टिस अँगल दिसतो ना झालेला. हे थोडं मोठं केलं, अलग लक्षात आता झालं ना. ऑप्टिस अँगल सेम, कळलं? ऑप्टिस अँगल तयार झाला ना, बरोबर ना. बाबळीच्या काट्यामध्ये पण ऑप्टिस अँगल तयार होतो. तर हे सेंटेन्स पण बरोबर आहे. आता पुढचं एक्झाम्पल काय? लिव्हिंग द थंब द अँगल बिटवीन एनी टू ऍडजॉइनिंग फिगर इज अन ॲक्यूट अँगल. समजा तुमचा हा हात आहे, अंगठ्याच्या शेजारील कोणतेही बोट, दोन बोटामध्ये कोणता अँगल तयार होतो? हे बघा कोणता अँगल दिसतो? हा ॲक्यूट अँगल. समजा हे दोन बोट घेतले मी, दिसतो ॲक्यूट अँगल. समजा हे दोन घेतले, दिसतो ना ॲक्यूट अँगल. म्हणजे हे सेंटेन्स पण बरोबर आहे. दोन बोटामध्ये कोणता अँगल तयार झालाय? ॲक्यूट अँगल. हा असतो 90 डिग्री पेक्षा छोटा व 0 डिग्री पेक्षा मोठा. क्लिअर? म्हणजे हे सेंटेन्स पण बरोबर आहे, ट्रू. आता नेक्स्ट पॉइंट काय? जॉमेट्रिकल फिगर मधला सर्कल. सर्कल म्हणजे काय? परत डायमीटर, परत रेडियस, सेंटर आणि कॉर्ड. आपल्याला ह्या 4 गोष्टी शिकायच्या आहेत. ते आपण वन बाय वन बघूया. पहिले सर्कल म्हणजे काय ते जाणून घेऊ. आपल्या पृथ्वीचा आकार कसा आहे? भरीव गोल आहे ना. समजा ही आपली पृथ्वी आहे, गोल आहे, त्यालाच काय म्हणतो? सर्कल, सर्क्युलर. त्यालाच काय म्हणतो आपण? सर्कल. त्यालाच वर्तुळ मराठीमध्ये म्हणतो. दिस कॉल्ड सर्कल. आता हे सर्कल आहे, याला काहीतरी मध्ये केंद्रबिंदू असणार, त्यालाच काय म्हणतो आपण? सेंटर. तर बघूया आता सेंटर कुठे? मधोमध हा सेंटर दिसतो, त्यालाच काय म्हणतो आपण? सेंटर ऑफ सर्कल. कळलं तुम्हाला? सेंटर म्हणजे काय? मध्यबिंदू. समजा याचे आपण 4 भाग केले, याचे 2 भाग झाले, हा एक आणि हा एक, अजून एक केला, बरोबर. मध्य आपल्याला केंद्रबिंदू भेटला, तिथून त्याचे 4 भाग होतात. हा एक, हा एक, हा एक, हा एक, तो झाला आपला सेंटर ऑफ सर्कल. कळलं तुम्हाला? हे सेंटर ऑफ सर्कल. आता आपण दुसरं बघू. सेंटर झाला आपला, क्लिअर. डायमीटर, रेडियस आणि कॉर्ड बघू. तर वन बाय वन बघूया ते. आता हे मी रफ करतो आणि परत एक सर्कल काढतो. हा सर्कल झाला, हा त्याचा सेंटर झाला. इथपर्यंत क्लिअर झालं तुमचं? सर्कल आणि सेंटर, सेंटर ऑफ सर्कल कळलं तुम्हाला? हा केंद्रबिंदू झाला सर्कलचा. आता आपल्याला डायमीटर म्हणजे काय ते बघायचंय. डायमीटर, ज्यावेळेस तुम्ही हा वर सर्कलचे 2 सारखे भाग करता, हा मोजला तर सारखाच भरेल, हा मोजला तर सारखाच भरेल. याला आपण नाव देऊ पी आणि क्यू. आता पी आणि क्यू लाईननी याचे 2 भाग केलेत, बरोबर. पी क्यू लाईननी बरोबर सर्कलचे 2 भाग केले, हा एक,
हाफ झाला ना, हा एक हाफ झाला, दोन भाग झाले, त्यालाच काय म्हणतो आपण डायमीटर. डाय म्हणजे दोन भाग, डाय नावातच आहे, डाय म्हणजे काय दोन, यालाच म्हणतो आपण डायमीटर. कळलं? इथपर्यंत क्लिअर आहे? डायमीटर म्हणजे काय? तुम्ही जर हा हाफ पार्ट मोजला आणि हाफ पार्ट मोजला तर दोन्ही सारखेच भरणार. डाय एकदम सारखे दोन भाग, त्यालाच म्हणतो आपण डायमीटर. मराठीत त्याला काय म्हणतो आपण? डायमीटरला काय म्हणतो? व्यास म्हणतो का नाही? व्यास, वर्तुळाचा व्यास काढा, तुम्ही असा काढायचा. ओके. पुढे आहे आता रेडियस. रेडियस बघू आपण, रेडियस म्हणजे काय? हा जरा सर्कल, हा त्याचा सेंटर. बरोबर, सेंटर कसा? चार भाग केले असता बरोबर मध्यबिंदू आपल्याला भेटणार, तो झाला सेंटर. तर रेडियस म्हणजे काय बाळांनो? डायमीटरचा हाफ भाग. समजा आता लाईन PQ आहे ना, याला आपण नाव देऊ आपण S. पॉइंट S इज अ सेंटर ऑफ सर्कल, आणि जो हाफ पॉइंट आहे त्याला देऊ आपण Q. SQ काय झाला? रेडियस झाला आपली सर्कलची, डायमीटरच्या हाफ. बरोबर, ही फुल आहे ना, याची निम्मीच, ती झाली रेडियस. रेडियस ऑफ सर्कल म्हणजे काय? S and Q पॉइंट आर रेडियस ऑफ सर्कल. रेडियस. कळलं? कळलं का बाळांनो रेडियस म्हणजे काय? आता कॉर्ड म्हणजे ते बघूया. रेडियस क्लिअर झालं, डायमीटर क्लिअर झालं, आता कॉर्ड बघू. कॉर्ड म्हणजे काय? हा सर्कल आहे, हा सेंटर आहे. कॉर्ड आता इथे कसं डायमीटरचे सारखे दोन भाग झाले, कॉर्ड मध्ये तसं नाही, त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण? जीवा. काय म्हणतो? जीवा. कॉर्ड त्यालाच काय म्हणतो? जीवा, वर्तुळाचा जीवा. तर जीवा कसा असतो? एक लाईन काढली मी, त्याला म्हणलं A आणि B. A आणि B लाईन, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट. बरोबर, हा सर्कलला ब्रेक करतोय. बरोबर, छोटासाच आपल्याला जीवा भेटतोय. बरोबर ना? सारखे दोन भाग होतील का? हा एक छोटा दिसतो आणि हा एक मोठा दिसतो. समजा अजून एक एक्झाम्पल बघू आपण. ही एक लाईन आहे, इथं सेंटर आहे, सेंटरच्या वरती आहे. याला नाव देऊ आपण A आणि B. हे तुमचा सेंटर आहे, सेंटरला आपण C नाव देऊ. A आणि B लाईन ही जी पास झाली आहे, आणि आपल्याला जे सर्कलवर दोन पॉइंट भेटले, पॉइंट A आणि पॉइंट B, आणि ती एका लाईनने जोडली आहे, त्यालाच काय म्हणतात? कॉर्ड. त्याचे दोन सारखे भाग नसतात. ही लाईन कमी जास्त रुंदीची असू शकते. नंबर ऑफ लाईन्स ड्रॉ इन सर्कल. कॉर्डचे आपण नंबर ऑफ लाईन ड्रॉ करू शकतोय वेगवेगळ्या प्रकारच्या. इथं एक मी कॉर्ड वाटला मला, इथं काढला, इथं एक काढला, इथं एक काढला, इथं एक काढला. वेगवेगळ्या लाईनचे ना, सारखे आहे का? नाही, वेगवेगळे आहे ना, त्यालाच काय म्हणतो आपण? कॉर्ड. सर्कलचा कॉर्ड. सेंटर कळला, सेंटर ऑफ, हा झाला सेंटर. रेडियस म्हणजे काय? डायमीटरच्या अर्धा. समजा तुमचे डायमीटर ही आहे, त्याचा अर्धाच भाग, ती झाली रेडियस. आणि डायमीटर म्हणजे काय? सर्कलचे दोन भाग करतात, पण ते इक्वल असतात, लेंथला, डिस्टन्सला, सगळ्याला इक्वल झाले पार्ट, त्याला म्हणतात डायमीटर. क्लिअर? आता आपण नेक्स्ट पॉइंट बघू. आपलं टॉपिक व्हर्टेक्स अँड साइड्स. आता तीन डायग्राम दिलेले आहे आपल्याला, पहिली डायग्राम, दुसरी आणि तिसरी. तर ही डायग्राम काय आहे? या दोन बाजू, ही आणि ही सारखी दिसते आपल्याला, ही आणि ही सारखी दिसते, यालाच आपण रेक्टँगल म्हणतो. रेक्टँगल. रेक्टँगल. रेक्टँगल मध्ये काय? रेक्टँगल कसा ओळखायचा? टू अपोजिट साइड आर इक्वल. ही एक साइड आहे आणि ही एक साइड आहे, आर इक्वल डिस्टन्स और सेम. ही आणि ही साइड सेम डिस्टन्सची, त्याला काय म्हणतो आपण? रेक्टँगल. फोर साइड आर क्लोज. चारी बाजू त्याच्या बंद आहे. बरोबर, बॉक्स झाला ना बंद, त्यालाच काय म्हणतो आपण? रेक्टँगल. आता याच्या साइड्स किती आहेत? आपण अंदाजे बनवूया. साइड A ही एक साइड झाली, ही एक दुसरी झाली, ही तिसरी झाली, आणि चौथी. किती साइड्स आहेत? चार साइड आहेत. आणि कॉर्नर म्हणजे काय? कोपरे.
हा एक कोपरा, हा एक कोपरा, 1 2 3 4, 4 कॉर्नर आहे, 4 व्हर्टायसेस आहेत, त्यालाच आपण व्हर्टायसेस पण म्हणतो. नंबर ऑफ साइड किती आहेत? 1 2 3 4 4. कॉर्नर किती आहेत? कोपरे, हा एक कोपरा, हा एक कोपरा, हा एक कोपरा, हा एक कोपरा, 1 2 3 4. रेक्टेंगलच आपण मराठीत आयत म्हणतो. आता आपण दुसरी डायग्राम बघू. आता याचे चारही बाजू सारख्या दिसतात. 4 साइड आर इक्वल डिस्टन्सच्या दिसतात ना, आणि 4 साइड आर क्लोज, चारही बाजू याच्या बंद आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? स्क्वेअर. स्क्वेअर म्हणतो, बरोबर. त्यालाच काय म्हणतो? चौरस. हे झालं ना स्क्वेअर, बरोबर. आता नंबर ऑफ साइड्स, किती साइड्स आहेत? सेम, 1 2 3 and 4. ही एक साइड, सॉरी, ही एक साइड, ही एक साइड, ही एक साइड आणि ही एक साइड, 4 साइड आहे. साइड्स 4. आता कॉर्नर किती आहेत? 1 2 3 4. कॉर्नर म्हणजे कोपरे. हा 1 2 3 4, 4 साइड अँड 4 कॉर्नर्स. क्लिअर? इथपर्यंत कळलं तुम्हाला? आता ट्रायंगल बघू. 3 बाजू आहे म्हणजे तो ट्रायंगल आहे. तिन्ही बाजूनी बंद असणाऱ्या आकृतीला काय म्हणतो आपण? ट्रायंगल. ट्रायंगल, ट्राय म्हणजे 3, त्याला त्रिकोण म्हणतो. कळलं? तिन्ही बाजू आहेत. आता नंबर ऑफ साइड्स, नाव झालं त्याचं ट्रायंगल. साइड्स किती आहेत? ही एक, ही एक आणि ही एक, 1 2 3, 3 साइड्स. ओके. आता कॉर्नर किती आहेत? 3 कॉर्नर आहेत ना, 1 2 आणि 3, 3 कॉर्नर्स. तुम्हाला कळलंय? रेक्टेंगल, स्क्वेअर अँड ट्रायंगल. नंबर ऑफ साइड 4 आहेत, कॉर्नर 4 आहेत. स्क्वेअरला सेम, 4 साइड्स आहेत आणि 4 कॉर्नर आहेत. ट्रायंगल 3, ट्राय म्हणजे 3 साइड्स अँड 3 कॉर्नर. क्लिअर? आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू. एक आपल्याला नाही काय ना, टेक्स्टबुक मध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे, फिगर दिलेले आहे आणि त्याच्या नंबर ऑफ साइड, नंबर ऑफ व्हर्टायसेस आपल्याला लिहायचे आहे. चला आपण वन बाय वन बघूया. आता आपल्याला टेक्स्टबुक मध्ये 3 डायग्राम दिलेले आहे. त्याचं काय करायचं? आपल्याला साइड्स लिहायचे आहे आणि व्हर्टायसेस लिहायचे आहे. आता त्याच्या आधी आपण साइड, व्हर्टायसेस आणि व्हर्टेक्स म्हणजे काय ते जाणून घेऊ. आता ही डायग्राम आहे थोडक्यात. ही व्हर्टेक्स म्हणजे काय? द पॉइंट वेअर टू साइड्स आर मीट. तर समजा हा पॉइंट घेतला मी, ही एक साइड आणि ही एक साइड आहे, इथं मीट झाली म्हणजे जोडले गेले कॉमन पॉइंटने, त्यालाच म्हणतो व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे कळलं तुम्हाला? द पॉइंट वेअर टू साइड आर मीट ऍट अ कॉमन पॉइंट कॉल्ड व्हर्टेक्स. आता साइड्स म्हणजे काय? सोपी आहे. पीएस ही एक साइड झाली, एस आर ही एक साइड, आर क्यू ही एक साइड आणि पी क्यू ही एक साइड. साइड म्हणजे कळलं तुम्हाला? साइड म्हणजे बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू. आता व्हर्टायसेस म्हणजे काय? सिंपल, व्हर्टायसेस म्हणजेच कॉर्नर. कॉर्नर, आता ही डायग्राम आहे समजा, पी क्यू आर एस, किती कॉर्नर आहे? कोपरे किती आहेत? 1 2 3 4. त्याचे आपण नाव लिहायचे. सिंपल. चला आता वन बाय वन आपण बघूया. पहिली डायग्राम दिलेली आहे, तो ट्रायंगल आहे. ट्रायंगल, त्याला नेमिंग पण दिलेलं आहे, ट्रायंगल ABC. आता साइड कोणत्या कोणत्या आहे बाळांनो? AB ही पहिली झाली, BC दुसरी आणि CA तिसरी. ते आपण लिहून घेऊ. साइड AB, साइड BC आणि साइड CA. झालं, साइड 3 आहेत ट्रायंगल. क्लिअर? आता व्हर्टायसेस म्हणजे कॉर्नर. कोणते कोणते व्हर्टायसेस? A, व्हर्टायसेस A, व्हर्टायसेस B आणि व्हर्टायसेस C. क्लिअर? आता पुढचं बघू आपण. रेक्टेंगल दिलेला आहे. रेक्टेंगलचा सेम, इथे नाव लिहून घेतो, रेक्टेंगल. साइड्स किती आहेत? 4, बरोबर ना? PQ, QR, RS आणि SP.
ते आपण लिहून घेऊ. साइड म्हणजे काय, पी क्यू, क्यू आर, साइड क्यू आर, साइड आर एस अँड साइड एस पी. आता व्हर्टायसेस कोणते कोणते व्हर्टायसेस, कॉर्नर पी क्यू आर अँड एस. क्लिअर. आता पुढे दिला आपल्याला स्क्वेअर. इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता आपण पुढे जाऊ स्क्वेअर. स्क्वेअर बघूया. स्क्वेअर मध्ये सेम किती साइड आहेत आणि व्हर्टायसेस ते आपण बघूया. सेम स्क्वेअर मध्ये पण 4 साइड आहे आणि व्हर्टायसेस पण 4 आहेत. ते कोणते कोणते बघूया. आता स्क्वेअर एल एम ही एक साइड झाली, एम एन ही दुसरी, एन ओ तिसरी आणि ओ एल असे 4 साइड भेटले आपल्याला. आणि व्हर्टायसेस म्हणजे कॉर्नर एल एम एम एन आणि ओ. कळलं इथपर्यंत. अशा प्रकारे आपला जिओमेट्रिकल फिगर चॅप्टर पहिला 4th स्टँडर्डचा शिकून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे सतीश टेक्निकल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.